नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये योजना ज्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्या बघणार आहे। या भागामध्ये आपण 3 पार्टमध्ये योजना बघणार आहे। एक ट्रॅडिशनल योजना, त्यानंतर ज्या योजनांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत 2024 मध्ये आणि ज्या योजनांना 10 वर्ष पूर्ण होणार आहेत 2025 मध्ये। म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पुढचं हे वर्ष आणि नेक्स्ट इयर पर्यंत सुद्धा चालणार योजनांच्या बाबतीत। तसेच या वर्षीच्या बजेटमध्ये ज्या योजना अनाउन्स केलेल्या आहेत त्या योजनांवर चर्चा झालेली आहे, त्या योजना सुद्धा आपण या भागामध्ये पाहणार आहे। तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। तसेच या योजनांची जी PDF आहे मी टेलिग्रामवर शेअर केलेली आहे। टेलिग्रामवर वरच्या साइडला पिन करून ठेवलेली आहे। तुम्हाला ज्यांना ती PDF हवी असेल तर ते टेलिग्रामवरून तुम्ही घेऊ शकता स्वराज्य अकॅडमीच्या। तर सर्वात आधी पहिलाच पॉइंट आपण योजनांचा बघणार आहे अर्थसंकल्पाच्या बाबत। 2024-25 च्या अर्थसंकल्पात देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी, आता आपलं तेलबियांचं प्रोडक्शन जे आहे, तेलबियांचं उत्पादन जे आहे खूप घटलेलं आहे। तेलबियांचं उत्पादन वाढावं यासाठी बजेटमध्ये दर वर्षाला विशेष तरतुदी केल्या जात आहेत। तेलबियांबाबत यापूर्वी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। 23च्या कंबाईनच्या आपल्याला प्रीला विचारलेला आहे। तर यामध्ये पहा, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी, कारण की आपण खाद्यतेलांमध्ये विशेष करून पाम तेल जे आहे हे काय करत असतो, आयात करत असतो। तर आयातीवरील अवलंबित्व आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल। तसेच युक्रेन आणि रशिया या देशांकडून आपण सूर्यफुलाची सुद्धा आयात करत असतो। तर आपल्याला स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी आपण विशेष करून तेलबियांबाबत एक मिशन सुरू केलेलं आहे। तर 24-25 च्या अर्थसंकल्पामध्ये ते कोणतं मिशन आहे सुरू केलेलं त्याबाबत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर कुठलं मिशन सुरू केलेलं आहे? राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया। तर 24-25 च्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या योजना याबाबत घोषणा केलेली आहे, तर ह्या सर्व योजना मी एकत्रित एकाच ठिकाणी लिहून दिलेल्या आहेत। तर यामधली पहिलीच बघा, पूर्वोदय योजना। पूर्वोदय योजना ही 5 राज्यांसाठी आहे। यामध्ये बघा, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश या ठिकाणी काय करणे, विकास करणे। एकूण किती ठिकाणी विकास करणे? 5 ठिकाणी विकास करणे। दुसरा आहे प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान। 63,000 आदिवासी गावांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे। तसेच 5 कोटी आदिवासी व्यक्ती यामध्ये समाविष्ट असतील। तर यामधले टार्गेट सुद्धा लक्षात ठेवा। किती गावांचा विकास? तर 63,000 आणि 5 कोटी आदिवासी व्यक्तींना यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे। त्यानंतर क्रिटिकल मिनरल मिशन हे सुद्धा सुरू केले जात आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याबाबत यामध्ये तरतूद केलेली आहे। NPS वात्सल्य योजना, NPS वात्सल्य योजनेद्वारे पालक पेन्शन खात्यात गुंतवणूक करतील आणि मुलांच्या भविष्यासाठी ते त्या आधारे सेव्हिंग करू शकतील, यासाठी NPS वात्सल्य योजना आणलेली आहे। यामध्ये विशेष करून टॅक्समध्ये सुद्धा सवलती दिलेल्या आहेत। मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSME संदर्भात क्रेडिट गॅरंटी योजना ही विशेष करून उत्पादन क्षेत्रासाठी अनाउन्स केलेली आहे। तर ह्या ज्या महत्त्वाच्या काही योजना आहेत 24-25 च्या बजेटमध्ये अनाउन्स केलेल्या, तर ह्या योजना चांगल्या लक्षात ठेवा, एक्झामला ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। दुसरा पॉइंट लक्षात ठेवा, 24-25 चा अर्थसंकल्प हा ॲपमध्ये मी मोफत ठेवलेला आहे। तुम्ही जर तो बघितला नसेल तर ॲपमध्ये 1 डे बॅचमध्ये खालच्या साईडला ते व्हिडिओ सर्वांसाठी ओपन आहेत। तर व्हिडिओ ते एक वेळ बघून घ्या आणि सोबतच त्या व्हिडिओच्या आधारावर आपण पुन्हा एक त्या व्हिडिओच्या आधारावर सुद्धा किंवा त्या बजेटच्या आधारावर एक महाराष्ट्राचा आणि एक भारताचा त्या बजेटच्या आधारावर 20 ते 25 प्रश्न जे एक्झामला आपल्याला महत्त्वाचे आहेत ते सुद्धा यूट्यूबवर अपलोड करणार आहे। नेक्स्ट पॉइंट, युनिफाईड पेन्शन स्कीम जी लागू केलेली आहे। तर मंत्रिमंडळाने जे केंद्रीय मंत्रिमंडळ होतं त्यांनी मंजुरी कधी दिलेली आहे? तर ऑगस्ट 2024 मध्ये याबाबत मंजुरी दिलेली आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारं पहिलं राज्य जे आहे हे महाराष्ट्र आहे। पहिलं राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र आहे। यामध्ये त्यांनी 2 तरतुदी केलेल्या आहेत। 2 तरतुदी कोणत्या आहेत त्या पहा। ज्यांनी 25 वर्ष सेवा दिलेली असेल केंद्रीय गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये, प्रशासनामध्ये, तेव्हा त्यांना रिटायरमेंट नंतर 50% एवढं पेन्शन त्यांना मिळणार आहे। आणि ज्यांनी 10 वर्ष सेवा देऊन बाजूला झालेले असतील किंवा 10 वर्ष सेवा दिलेली असेल त्यांना 10,000 रुपयापर्यंत पेन्शन मिळणार आहे। तर युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारं पहिलं राज्य हे कुठलं आहे? महाराष्ट्र आहे। आणि केंद्राने त्याला मंजुरी कधी दिलेली आहे? ऑगस्ट 2024 मध्ये दिलेली आहे।
समर्थ योजना, समर्थ ही जी योजना आहे ही वस्त्र उद्योगामध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुरू केलेली होती. समर्थ योजना ही तरुणांमध्ये फायदेशीर आणि टिकाऊ सक्षम रोजगार कौशल्य आणणारी योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू केलेली आहे? तर ही वस्त्र उद्योगाबाबत होती. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. तसेच टेक्स्टाईल पार्क 7 भारतामध्ये सुरू करण्याचे जे प्रस्ताव होते ते प्रस्ताव पूर्णत्वास गेलेले आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एक टेक्स्टाईल पार्क उभारला जाणार आहे. तो आहे अमरावती येथे. महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल पार्क हा कुठे उभारला जाणार आहे? अमरावती येथे. परंतु हा टेक्स्टाईल पार्क जो आहे हा PM मित्रा टेक्स्टाईल पार्क जी योजना आहे त्या आधारावर हा तयार केला जाणार आहे. यामध्ये पहा, समर्थ जी योजना आहे हिला सध्या मुदतवाढ दिलेली आहे 2 वर्षासाठी 24 ते 26 पर्यंत. त्यामुळे ही चर्चेत आलेली आहे. त्यामुळे आपण हा पॉईंट कव्हर केलेला आहे. ही योजना सुरू कधी झालेली आहे? तर 2017ला सुरू झालेली आहे. APJ अब्दुल कलाम सर यांनी, सॉरी इथं थोडं करेक्शन आहे, हा पॉईंट जो आहे APJ अब्दुल कलाम सर यांनी 2003ला आपल्याला एक पुरा मॉडेल दिलेलं होतं. त्याचा इथं संबंध नाही, तो समोरच्या प्रश्नामध्ये आहे. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज हे पुरा प्रतिमान हे कोणी सांगितलेलं आहे? APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे. आणि पुरा प्रतिमान जे आहे हे आपण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलेलं आहे. कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलेलं आहे? हे आपण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलेलं आहे. समर्थ योजना ही केव्हा सुरू झालेली आहे? तर ही 2017ला सुरू झालेली आहे. आणि समर्थ योजनेचं जे उद्दिष्ट आहे हे काय आहे पहा, स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग इन टेक्स्टाईल सेक्टर्स. म्हणजे टेक्स्टाईल सेक्टरचा सर्वांगीण विकास करणे आणि उत्पादन क्षमता जी आहे काय करणे? वाढविणे. हा पॉईंट थोडा वेगळा इथं ॲड झालेला आहे, तो पण मी एक्सप्लेन केलेला आहे. पुरा प्रतिमान हे कधी आणलेलं आहे? तर हे 2003ला आणलेलं आहे. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीजचा अर्थ काय होते? जे शहरी भागात आहे ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे. पुरा प्रतिमान हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान म्हणून वापरलेलं आहे? मॉडेल म्हणून वापरलेलं आहे. तर हे 11वी पंचवार्षिक योजनेत वापरलेलं आहे. इथचा पॉईंट आहे तो. पुरा योजनेअंतर्गत कोणत्या जोडणीचा किंवा पुरा प्रतिमानाचा कोणता भाग नाही? तर यामध्ये भौतिक जोडणी हा भाग होता, आध्यात्मिक जोडणी होता, सामाजिक जोडणी हा भाग नव्हता आणि डिजिटल जोडणी होता. तर पुरा प्रतिमान हे कोणी सांगितलेलं आहे? तर APJ अब्दुल कलाम सरांनी सांगितलेलं आहे 2003ला. नेक्स्ट आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ही ट्रॅडिशनल योजना आहे. एक स्वर्ण जयंती शहरी असेल, स्वर्ण जयंती ग्राम असेल, त्यानंतर IRDP, NREP ह्या सर्व योजना आपण कव्हर केल्या कारण की यांच्यावर अधूनमधून प्रश्न आढळतात. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही जी आहे शहरी भागात स्वयंरोजगारांच्या प्रेरणा देण्यासाठी 1997ला सुरू केलेली होती. आणि 1999ला स्वर्ण जयंती ग्राम ही ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या प्रेरणा देण्यासाठी सुरू केलेली होती. स्वर्ण जयंती शहरी ही कुठल्या भागासाठी आहे? शहरी भागासाठी. आणि स्वर्ण जयंती ग्राम ही कुठल्या भागासाठी आहे? ग्रामीण भागासाठी आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना कोणत्या योजनांच्या एकत्रीकरणातून सुरू करण्यात आलेली नाही? म्हणजे खालीलपैकी कोणतं चुकीचं आहे? नेहरू रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना ही सुद्धा शहरी भागासाठीच होती. स्टेटमेंट बरोबर आहे. अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर पुअर लोक, शहरी भागातील गरीब लोकांसाठी असलेली योजना. PM इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरिडिगेशन प्रोग्राम हा सुद्धा गरिबी निर्मूलनाबाबत असलेला कार्यक्रम आहे. ह्या तिन्ही योजना यांचं विलीनीकरण स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये झालेलं आहे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. नेहरू रोजगार योजना ही 7व्या पंचवार्षिक योजनेत 1989ला सुरू केली होती. त्याच वर्षी एक ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना सुरू केलेली आहे. म्हणजे एकाच वर्षी 2 योजना सुरू केल्या. ही शहरी भागासाठी आहे. नेहरू नावाने सुरू झालेली योजना शहरी भागासाठी आणि जवाहर नावाने सुरू झालेली योजना ही ग्रामीण भागासाठी. एकच इयर आहे 1989 आणि कितव्या पंचवार्षिक योजनेत? 7व्या पंचवार्षिक योजनेत. अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर पुअर ही 2005 मध्ये सुरू केलेली आहे. PM इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरिडिगेशन प्रोग्राम हा 94-95चा आहे. तर ह्या तिन्ही योजना ज्या आहेत ह्या तिन्ही योजना स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत विलीन झालेल्या आहेत. ओके. मनरेगा, नरेगा किंवा मनरेगा. तर नरेगा ऍक्ट जो आहे हा कधीचा होता? 2005चा होता. आणि नरेगाला सुरुवात जी आहे ही कधी झाली? 2 फेब्रुवारी 2006 अनंतपूर आंध्र प्रदेश या ठिकाणावरून सुरुवात झाली होती. ऍक्ट कधीचा? 2005चा आहे. पहा काय तर योजना काय सांगते.
मनरेगा योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना व नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून कुठली योजना सुरू झालेली आहे? नरेगा. तर ह्या दोन योजना ज्या आहेत, एक रोजगाराबाबत होती आणि एक फूड सिक्युरिटी किंवा अन्न सुरक्षेबाबत होती. तर नरेगामध्ये विलीन झालेल्या दोन योजना ज्या आहेत त्यांचे नावं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. नरेगा ही रोजगार निर्मितीसाठी पण तिचं उद्दिष्ट आहे, मजुरी रोजगार पुरविणे, अन्न सुरक्षा सुद्धा तिचा घटक येतो. नरेगामधील मजुरांचे जे मजुरी आहे ती एकतर जनधन अकाउंट मार्फत दिली जाते किंवा पोस्ट मार्फत दिली जाते, त्यामुळे तो वित्तीय समावेशनाचा सुद्धा भाग आहे. महिलांना विशेष आरक्षण आहे, त्यामुळे महिला सबलीकरण हा सुद्धा त्यामध्ये भाग समाविष्ट होतो. महिला सबलीकरण, महिलांना 33% आरक्षणाची तरतूद आहे. मनरेगा ही योजना, पहिलं स्टेटमेंट बरोबर, 2008 पासून ही संपूर्ण भारतात लागू झाली, बरोबर आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरच ही सुरू झाली होती आणि सुरुवातीला सर्वाधिक जे जिल्हे होते तर हे बिहारमधले होते आणि गोव्यामधला एकही जिल्हा त्या सुरुवातीच्या काळात नव्हता. संपूर्ण ग्रामीण भारतात लागू. अकुशल अंग मेहनतीचे काम करू इच्छिणाऱ्या अशा प्रत्येक शहरी कुटुंबास, चुकीचं आहे, हे ग्रामीण कुटुंबांसाठी ही योजना होती, शहरी नाही. त्यामुळे क नंबरचं स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसांची मजुरी रोजगार पुरविणारी योजना, पण ही कुठल्या भागासाठी आहे? तर ग्रामीण भागासाठी आहे. ही योजना महाराष्ट्रातील मुंबई शहर आणि उपनगर, कारण की हा पूर्णपणे शहरी भाग आहे, हे दोन एरियाज वगळून संपूर्ण राज्यात राबवली जाते. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. अ, ब, ड. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. तर सध्या करंटमध्ये नरेगाचे मजुरीचे दर आयोगाने PYQ मध्ये जर आपण बघितलं असेल तर त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये मजुरीचा दर 23-24ला किती ठरवला होता? 273. सध्या 24-25 मध्ये किती आहे? 297 आहे. तर करंटचाही लक्षात ठेवा. 24-25 आर्थिक वर्षानुसार नरेगामधील महाराष्ट्रामध्ये मजुरीचा दर जो आहे, वेज रेट, हा किती आहे? 297 आहे. हरियाणामध्ये सर्वाधिक मजुरी दिली जाते ती 357 आणि 24-25ला किती आहे? 374 आहे. त्याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. शहरी बेरोजगारांना रोजगार पुरवून किंवा शहरी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी दारिद्र्य निर्मूलन या उद्देशाने कोणती योजना सुरू केलेली होती? एक पॉईंट लक्षात ठेवा, ही जवाहर रोजगार योजना ही ग्रामीण भागासाठी होती 1989ची. भारतातील ही पहिली विकेंद्रीकृत योजना आहे 2 नंबरची. इंदिरा आवास योजना ही सुद्धा 7व्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली, परंतु ही सुद्धा ग्रामीण भागासाठीच होती. इंदिरा आवास योजनेची पुनर्रचना करून 2016ला, एप्रिल 2016ला प्रधानमंत्री आवास योजना रुरल, प्रधानमंत्री आवास योजना रुरल म्हणजे ग्रामीण भागासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेहरू रोजगार योजना जी आहे ही शहरी भागासाठी होती. तर पर्याय क्रमांक योग्य कुठला आहे? 1 आहे. दुसरं आणि तिसरं हे चुकीचं आहे, कारण की हे कुठल्या भागासाठी योजना आहेत? ग्रामीण भागासाठी आहे. नेहरू रोजगार योजना ही 1989, इंदिरा आवास योजना ही 1985-86ची आहे आणि ही योजनेची पुनर्रचना करून किंवा ही बंदच झाली आता, याऐवजी आता ग्रामीण भागात पक्के घरं लोकांना देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना रुरल ग्रामीण भागासाठी ही सुरू केलेली आहे. भारत निर्माण योजना, भारत म्हटलं की ग्रामीण भागासाठी, भारत निर्माण योजना ही 2005ची आहे. भारत निर्माण योजना ही कधीची आहे? 2005ची. हे एकूण 6 प्रमुख क्षेत्रांवर आधारलेली होती, ज्यामध्ये सिंचन, वीज, पाणी, रस्ते, दूरसंचार, गृह. हे पाठच करून ठेवा. यावर सुद्धा कंबाईनला प्रश्न आलेले आहेत. राज्यसेवेला तर कंटिन्यू आहेत, परंतु कंबाईनला सुद्धा विचारलेला आहे. ही योजना सुरू कधी झाली? 2005ला. कुठल्या घटकांवरती आधारलेली आहे? सिंचन, वीज, पाणी, रस्ते, दूरसंचार आणि गृह. ग्रामीण भागात सिंचन व रस्त्यांच्या काय देणे? सुविधा पुरविणे. ग्रामीण भागात गृह सुविधा पुरविणे. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पुरविणे. तर हे यामधलं घटक नाही आहे या योजनेचा. ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुविधा देणे. तर यामध्ये एकूण किती घटक आहेत? 6. त्यामधले कुठलं नाही आहे? शैक्षणिक नाही. म्हणजे क नंबरचं चुकीचं आहे. काय येणार पर्याय? अ, ब, ड. पर्याय क्रमांक 2. प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2024ला ही सुरू केलेली होती. प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे याची घोषणा
14 ऑगस्ट 2014ला केलेली होती. प्रधानमंत्री जनधन योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे ही चांगली लक्षात ठेवा. प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष कंप्लीट झालेले आहेत? 10 वर्ष झालेले आहेत कंप्लीट, त्यामुळे चांगलं लक्षात ठेवा. या 10 वर्षामध्ये 53 कोटी प्लस लोकांचे जनधन अंतर्गत अकाउंट ओपन झालेले आहेत. 53 कोटी प्लस. ओके, तर हाही पॉईंट लक्षात ठेवा. लोकांना बँकिंग सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या उद्देशाने ही योजना सुरू केलेली होती. भारत सरकारची ही प्रमुख वित्तीय समावेशन कार्यक्रम आहे. वित्तीय समावेशन म्हणजेच सर्वांना बँकिंग सुविधांमध्ये समाविष्ट करून घेणे किंवा बँकिंग सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे यासाठी ही योजना सुरू केलेली होती. देशभरातील लोकांना बँकिंग सुविधांमध्ये सार्वत्रिकता प्रदान करणे. बरोबर आहे. या आधी जनधनच्या आधी कोणती योजना अशी सुरू होती का? तर आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट याबाबत एक योजना होती, तिचं नाव आहे स्वाभिमान योजना 2011ची. ही एक योजना लक्षात ठेवा. कुठली योजना होती का? तर स्वाभिमान योजना होती, परंतु तिची व्यापकता पाहिजे तेवढी वाढली नाही. पण जनधनची व्यापकता ही आजपर्यंत 10 वर्षात प्रचंड वाढली. 53 कोटी प्लस लोक यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. तसेच जगात सर्वात मोठी वित्तीय समावेशन बाबतची असलेली ही सध्या योजना आहे. जनधन अंतर्गत बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते 10,000 रुपयाची. पूर्वी ही 3,000ची होती, नंतर ही 5,000ची झाली, आता ही किती हजाराची आहे? 10,000ची आहे. यामध्ये विमा संरक्षण दिले जाते 2 लाख रुपयापर्यंत. तसेच ज्यांचे खाते ओपन केले असेल त्यांना रुपे कार्ड हे देखील दिले जाते. रुपे कार्ड कधीपासून आलेला आहे? 2012 पासून आलेला आहे. तर जनधन योजनेबाबत सर्वच पर्याय योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. सुरुवातीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे खाते देखील मोठ्या प्रमाणात ओपन केलेले होते. नेक्स्ट आहे 10 नंबरचा प्रश्न बघा. जवाहर रोजगार योजना. आता जवाहर म्हटलं तर ही ग्रामीण भागासाठी आहे. जवाहर रोजगार योजना नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम NREP जे 1980ला सुरू केलेली होती. RLEGP रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम जे भूमिहीन मजूर लोक आहेत त्यांना रोजगार मिळावा यासाठी RLEGP सुरू केलेली होती 6व्या पंचवार्षिक योजनेत. या योजनांच्या एकत्रीकरणातून जवाहर रोजगार योजना ही कधी सुरू केली? एप्रिल 1989ला. मग जवाहर रोजगार योजना जी आहे, रोजगार योजना ही कोणत्या 2 योजनांमधून सुरू केलेली होती? 2 योजनांचं एकत्रीकरण, एक NREP आहे आणि एक RLEGP आहे. या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून कुठली योजना सुरू झाली होती? जवाहर रोजगार योजना. दारिद्र्य रेषेखालील लोकांना मदत करणे हे योजनेचं उद्दिष्ट होतं. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध करणे मुख्य उद्दिष्ट होतं. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. हे सर्वच योग्य आहेत, यापैकी नाही. NREP जो प्रोग्राम सुरू केला होता हा 2 ऑक्टोबर 1980ला सुरू केला होता. नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 1980चाच आहे. एकाच दिवशी सुरू केले होते 2 ऑक्टोबर 1980ला. रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम हा 1983ला सुरू केलेला होता. डेव्हलपमेंट ऑफ वुमेन चिल्ड्रेन इन रुरल एरियाज डॉक्रा हे डेन्मार्कच्या मदतीने आपण योजना सुरू केली होती 1982ला. तर यामधली NREP आणि RLEGP ह्या 2 योजना ज्या आहेत ह्या विलीन झालेल्या आहेत जवाहर रोजगार योजनेमध्ये. जवाहर रोजगार योजना आणि जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू केलेली होती. जवाहर ग्राम समृद्धी योजना. नेक्स्ट राहिलेली जी आहे IRDP आहे आणि DWCRA जी आहे डॉक्रा ही पुन्हा विलीन झाली. IRDP आणि डॉक्रा ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना या योजनेमध्ये ही कधी विलीन झाली? 1999ला. IRDP आणि डॉक्रा. 1 एप्रिल 1999 मध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही व्यापक योजना सुरू करण्यात आली. त्यात खालीलपैकी कोणती योजना विलीन करण्यात आलेली नव्हती? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP जे आपण आताच पाहिलं ही विलीन केलेली आहे. बरोबर आहे. मिलियन वेल प्रोग्राम हे सुद्धा विलीन केलेली आहे. पंतप्रधान रोजगार योजना
ही जी आहे ही 1993ची आहे, ही यामध्ये विलीन झालेली नव्हती. गंगा कल्याण योजना ही देखील स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीन झालेली आहे. तर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये ट्रायसेम जे आहे 1979 जी 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केलेली होती, ती सुद्धा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत काय झाली, विलीन झाली 1999ला. मिलियन वेल प्रोग्राम जो 88-89चा होता तो सुद्धा विलीन झाला. गंगा कल्याण योजना 1997ची आहे, ही सुद्धा यामध्ये विलीन केली. सोबतच IRDP आहे, ही सुद्धा विलीन केली. त्यानंतर DWCRA डॉक्रा ही सुद्धा विलीन केलेली आहे. तर सर्वात जास्त इथं थोडे पॉईंट कन्फ्युजन्स असतात, तर हे साईडनं तुम्ही लिहून ठेवले तरी चालतील. यांची इयर जोड्या लावांमध्ये आपल्याला विचारलेले आहे. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री रोजगार योजना व रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम REGP यांच्या एकत्रीकरणातून पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम हा 15 ऑगस्ट 2008ला सुरू केलेला आहे. तर दोन योजना ज्या आहेत, दोन योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना आणि दुसरी जी आहे रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, या दोघांच्या एकत्रीकरणातून प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम जो सुरू केलेला होता हा 2008ला सुरू केलेला आहे. स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागात सूक्ष्म उपक्रमांच्या स्थापनेच्या माध्यमातून, सूक्ष्म उपक्रम म्हणजे छोटे छोटे उद्योग असतील त्यांच्या माध्यमातून रोजगार काय करणे, वाढविणे. तर दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. तर यामधली रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम जो आहे हा 1995ला सुरू केला होता 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तसेच प्रधानमंत्री रोजगार योजना ही कधीची, 1993ची आहे. भारतातील पहिले धान्य ATM हे कोणत्या राज्यामध्ये सुरू केले जाते, हे ओडिसामध्ये सुरू केलेलं आहे. ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी हे सुरू केलेलं आहे. भुवनेश्वर मधलं एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे मंचेश्वर. मंचेश्वर या ठिकाणी पहिलं धान्य ATM सुरू केलेलं आहे. 24/7 त्या ठिकाणी धान्य उपलब्ध होणार आहे. आता धान्याबाबत आपण ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत, विशेष करून अन्नाबाबत, पहिली होती PDS होती, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, 1997ची आहे. सॉरी माफ करा, 1957ची आहे, जी शहरी भागात सुरू केलेली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी आहे, PDS कडे. त्यानंतर दुसरी जी आहे हे आपण RPDS केली आणि महाराष्ट्रात सुद्धा TPDSला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला. RPDS ही 1992ला आणली. डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये इतर भागापेक्षा प्रति किलो 50 पैसे स्वस्त दराने अन्नधान्य वितरित केलं जाते. RPDS नंतर 1997ला आपण TPDS आणली, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणलेली आहे. त्यानंतर अंत्योदय योजना आणलेली आहे. अंत्योदय योजना 35 किलो धान्य या अंतर्गत दिलं जाते, शेवटच्या घटकापर्यंत 35 किलो धान्य. अन्नपूर्णा योजना आहे, अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजना जी आहे या अंतर्गत 10 किलो धान्य दिलं जाते ज्यांचं वय 65च्या वर आहे. ओके, आणि मोफत धान्य वितरित केलं जाते ज्यांना कोणतेही पेन्शन मिळत नाही. जे कोविड काळ होता, कोविड काळामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही आपण सुरू केलेली आहे, ती अद्याप बंद नाही. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020ला कोविड काळामध्ये जे लोक श्रमिक लोक होते, मजूर लोक होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत होते, पण त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केव्हा सुरू केलेली आहे, 2020ला सुरू केली होती. त्यानंतर अन्न सुरक्षा योजना, अन्न सुरक्षा योजना ही कधीची आहे, 2013ची आहे, ज्यामध्ये तांदूळ असतील 3 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो आणि भरड धान्य 1 रुपये किलोने दिलं जाते. या व्यतिरिक्त अन्न सुरक्षा अभियान आहे 7-8चे, अन्न सुरक्षा अभियान 7-8चे. तर ह्या वेगवेगळ्या अन्नाबाबतच्या योजना आहेत. सध्या मेजर योजना यामधली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी केव्हापासून सुरू झालेली आहे, 2020 पासून सुरू झालेली आहे. नेक्स्ट आहे जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू या नावाने जर योजना सुरू झाली असेल, ओके,
यामध्ये 3 पार्ट करू. नेहरू नावाने सुरू झाली असेल तर शहरी भागासाठी, जवाहर नावाने सुरू झालेली योजना ही ग्रामीण भागासाठी, जवाहरलाल नेहरू या नावाने जर योजना सुरू झाली असेल तर ही शहरी भागासाठी, असे या योजना सुरू केलेल्या होत्या. तर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान जे शहरी भागामध्ये पायाभूत सुविधांचा काय करणे विकास यासाठी सुरू केलेली होती. तर ही योजना केव्हा सुरू करण्यात आली तर 3 डिसेंबर 2005 ला सुरू करण्यात आलेली आहे. 3 डिसेंबर 2005. भारत सरकारने 2000-2001 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही ग्रामीण भागासाठी सुरू केलेली होती. केव्हा सुरू केलेली आहे 2000-2001. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ग्रामीण भागामध्ये विशेष करून पायाभूत सुविधांचा काय करणे विकास करणे. या योजनेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होत नाही. जशी भारत निर्माण आणली 2005 ला त्याच्या आधी त्याच बाबतीत पायाभूत सुविधांसाठीच एक योजना होती प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, जी विशेष करून आरोग्य असेल, शिक्षण, निवारा, पिण्याचे पाणी, पोषण पातळी आणि विद्युतीकरण यासाठी ही मोठ्या प्रमाणात विस्तारलेली योजना होती. अ ब क तिन्ही बरोबर आहे. या तिघांचाही समावेश होते म्हणजे यापैकी नाही, कारण की आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे 4. खालीलपैकी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाले. हे या पॅटर्नचे प्रश्न आता अपेक्षित 100% आहेत. कोणत्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मुद्रा योजना आपण समोर डिटेलमध्ये आपण ठेवलेली आहे. तर यामध्ये बघा जी सुरुवातीलाच आपण बघितली जनधन योजना. जनधन योजना हिची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 ला झाली, जी आपण आताच विश्लेषण पाहिलं. मेक इन इंडिया ही 2014ची आहे. स्वच्छ भारत मिशन हे सुद्धा 2014चं आहे. यांचे विश्लेषण आणि यावर पुन्हा प्रश्न कोट केले समोर, तिथं आपण डिटेलमध्ये जाऊ. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही 2015ची आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये 2024-25च्या बजेटमध्ये मुद्राची लिमिट जी आहे ही 10 लाख रुपयावरून किती लाख रुपये केलेली आहे 20 लाख रुपये केलेली आहे. तर यामधला पर्याय क्रमांक 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत 24 मध्ये. ह्या 3 आहेत अ ब क. पर्याय क्रमांक किती येणार आहे 1. याला 25 मध्ये 10 वर्ष पूर्ण होती. आपल्याला कुठे विचारलं आहे 24 मध्ये. नेक्स्ट पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, जी आपण अन्नाबाबतच्या योजना आता रिसेंटली इथं बघितल्या सर्व अन्नाबाबतच्या योजना. ओके, तर यामधली पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही कधी सुरू झाली या टाईपचा हा प्रश्न आहे. तर ही केव्हा सुरू झालेली आहे तर 2020 मध्ये सुरू झालेली आहे, मार्च 2020. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ दिलेली आहे. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2024 पासून किती वर्षांसाठी मुदतवाढ दिलेली आहे 5 वर्षांसाठी. तर या योजनेची सुरुवात कधीपासून झाली मार्च 2020 पासून. अर्थसंकल्प 2024-25 मध्ये पूर्वोदय योजना ही कोणत्या घटकांसाठी सुरू केलेली आहे, जी की आपण सुरुवातीलाच पाहिलं. पूर्वेकडील किती राज्य तर 5 राज्यांसाठी हे सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. जे 5 राज्य आहेत हे आपण यामध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश हे चांगले लक्षात ठेवा. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे किंवा या भागासाठी सुरू केलेली आहे. किमान मूलभूत सेवा कार्यक्रम हा केव्हा सुरू केला होता 1974 ला सुरू केला होता. किमान मूलभूत सेवा कार्यक्रम कोणत्या उद्देशाने हा सुरू केलेला आहे तर एवढंच लक्षात ठेवा 74 ला सुरू केलेला आहे. ट्रॅडिशनल योजना आहे. तर यामध्ये ग्रामीण गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषा पार करण्यासाठी म्हणजे बीपीएल गटाला एपीएल मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे स्टेटमेंट बरोबर आहे. ग्रामीण लोकांच्या विशेषतः जे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे ते पण बरोबर आहे. ग्रामीण भागातील सर्व स्तरातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी. तर वरीलपैकी हे सर्वच येणार. पर्याय क्रमांक 4. ओके, तर हे ऑप्शनच इथं आपण घेतलेले आहेत. त्यामुळे कधी सुरू झाली एक एवढं लक्षात ठेवा आणि कुठल्या भागासाठी आहे तर ग्रामीण आणि बीपीएल वाल्यांना विशेष फोकस केलेलं आहे. IRDP 1980 ला हा सुरू केला होता. 2 ऑक्टोबर 1980 ला हा कोणत्या योजनेत विलीन झालेली ते आपण आता रिसेंटलीच पाहिलं. IRDP ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत काय झालेली आहे विलीन झालेली आहे. अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना या योजनेने 2010-11 मध्ये सुरू केलेल्या स्वावलंबन योजनेची जागा घेतलेली आहे. यापूर्वी अटल पेन्शन योजनेसारखी कुठली योजना होती का तर हे पॉईंट लक्षात ठेवा.
स्वावलंबन योजना ही केव्हा सुरू केलेली होती? 2010-11ला. 9 मे 2015ला ही सुरू झाली. 9 मे 2015ला सुरू झाली. याचा अर्थ या वर्षी 2025 मध्ये हिला 10 वर्ष कंप्लीट होणार आहेत. 25 मध्ये किती वर्ष कंप्लीट होणार आहेत? 10 वर्ष. त्यामुळे इम्पॉर्टन्स आहे. ही योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रासाठी, महत्त्वाचा पॉईंट, कुठल्यासाठी? संघटितसाठी नाही. कुठलं क्षेत्र? असंघटित क्षेत्र. असंघटित क्षेत्र म्हणजे ज्यांना कुठलीही संघटना नाही आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचे स्वतःचे पेन्शन गव्हर्नमेंट रूलनुसार मिळत नाही, संघटना नाही, ज्यांना स्वतःचे रूलनुसार, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार त्यांना सॅलरी मिळत नाहीत. 18 ते 40 वयोगटातील कामगारांसाठी ही राबवली जाते. स्टेटमेंट बरोबर आहे. वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1 ते 5,000 रुपयापर्यंत पेन्शनची यामध्ये तरतूद आहे. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट बरोबर. ही योजना महत्त्वाची का? तर या योजनेला किती वर्ष कंप्लीट झालेले आहेत? आपल्याला 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. अटल पेन्शन योजना सुरुवात 9 मे 2015 कलकत्ता येथून केलेली होती. 9 मे 2015. राज्यसेवा प्रीला जर आपण पाहिलं असेल तर एक योजनेवर डायरेक्ट डेट आणि इयर विचारलेला आहे. त्या टाईपचे प्रश्न आपल्याला आता का विचारले जाऊ शकतात? त्या योजनांना किती वर्ष कंप्लीट झाले? 10 वर्ष. 18 ते 40 वर्ष वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगार यामध्ये असतील. पेन्शन लाभ 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1,000 ते 5,000 पर्यंत मासिक पेन्शन मिळणार. आणि आधी कुठली योजना होती का अशी? तर ही स्वावलंबन योजना होती. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट योग्य आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना यावर्षी ही चर्चेत का? तर यावर्षीच्या बजेटमध्ये मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा जी आहे ही 10 लाख रुपयावरून किती केलेली आहे? 20 लाख केलेली आहे. मुद्रा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी, याला आपण मुद्रा योजना म्हणूया. हिची सुरुवात ही 2015 पासून झाली. ज्या MSME आहेत, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, त्यांना विशेष करून बळकटी देणे. मुद्रा योजनेअंतर्गत 3 गटामध्ये कर्ज दिले जाते, ज्यामध्ये शिशु गट आहे, किशोर गट आहे आणि तरुण गट आहे. अशा किती गटांच्या अंतर्गत कर्ज दिले जाते? 3. तरुण गटाची आधीची मर्यादा जी होती ही 10 लाख होती. 10 लाख रुपयावरून आता किती लाख रुपये केलेली आहे? 20 लाख रुपये केलेली आहे. 10 लाखावरून किती केलेली आहे? 20 लाख केलेली आहे. बघा, एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. मुद्रा हिला NBFC म्हणून लायसन्स सुद्धा मिळालेलं आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, जी बँकिंग व्यवसाय करत नाही. तसेच हिचं मुख्यालय जे आहे हे मुंबईला आहे. मुद्राचं मुख्यालय हे कुठं आहे? मुंबईला आहे. एप्रिल 2015 मध्ये योजनेची सुरुवात झाली. बरोबर आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण प्लस शहरी या दोन्ही भागासाठी होती. असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म लघु उद्योगांना वित्त पुरवठा करणे. बरोबर आहे. MSMEंना विशेष करून त्यांचं डेव्हलपमेंट करणे. नुकत्याच 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये तरुण प्लस नावाची यामध्ये श्रेणी वाढवण्यात आली. कुठली? तरुण गट. त्यांची कर्ज मर्यादा किती लाखावर करण्यात आली? 20 लाख रुपये. तर पर्याय क्रमांक 3 सर्व योग्य आहे. 8 एप्रिल 2015ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून याची सुरुवात झाली. असंघटित आणि ज्यांच्या नोंदणी झालेल्या नाही अशा मायक्रो स्मॉल जे बिझनेस आहेत त्यांना या अंतर्गत कर्ज देणे. शिशु गटामध्ये 50,000 रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. किशोर गटामध्ये 50,000 ते 5 लाख आणि तरुण गटासाठी 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाते. आता तरुण गटाची ही मर्यादा 10 लाखावरून किती केलेली आहे? 20 लाख केलेली आहे. तर हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानासंदर्भात योग्य पर्याय ओळखा. अभियानाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी 22 जानेवारी 2015ला केली. यालाही 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. पानिपत हरियाणामधून सुरुवात केली होती. देशातील दर हजारी मुलांमागे मुलींची संख्या वाढवणे, सोप्या भाषेमध्ये लिंग गुणोत्तर काय करणे? वाढविणे हे उद्दिष्ट होतं. बाल लिंग गुणोत्तर सुधारण्याकरता ही योजना सुरू केली होती. वरीलपैकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015 हरियाणामधील कुठून सुरू झाली होती? पानिपत या ठिकाणावरून सुरू झाली होती. पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी लिंग गुणोत्तर त्या तुलनेने आपण 2011 जनगणनेनुसार जर बघितलं ते कसं आहे? सर्वात कमी आहे हरियाणा पंजाब या ठिकाणी. त्यामुळे सुरुवात त्या योजनेची देखील त्याच ठिकाणावरून करण्यात आली, कारण लिंग गुणोत्तर सर्वात त्या ठिकाणी कमी आहे. याचे ब्रँड अँबॅसिडर जे आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ हे कोण होत्या? माधुरी दीक्षित होत्या. लिंग गुणोत्तरामध्ये वाढ करणे, महिलांचे सबलीकरण आणि संरक्षणासाठी ही योजना सुरू केली होती. 2 ऑक्टोबर 2014ला याला 2024 मध्ये 10 वर्ष पूर्ण झाली. स्वच्छ भारत मिशन याला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण योजनेला 10 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत.
उघड्यावर शौचास निर्मूलन करणे किंवा घनकचरा व्यवस्थापन सुधारणे या उद्देशाने ही योजना सुरू केली होती. 2019 पर्यंत सार्वत्रिक स्वच्छता व्याप्ती साध्य करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले होते. तर ही योजना आपल्याला विशेष करून कधी सुरू झाली, इयरच चांगलं लक्षात ठेवा, 2014. वरीलपैकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. 2 ऑक्टोबर 2014ला महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ही सुरू केली होती. तेव्हा 150वी जयंती निमित्त श्रद्धांजली म्हणून ही योजना सुरू केली होती. 2019 पर्यंत स्वच्छतेसंदर्भात उद्दिष्ट यामध्ये ठेवले होते. त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगला झालेला आढळतो ग्रामीण भागामध्ये. 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छ भारत मिशनला किती वर्ष पूर्ण झाली, तर 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना स्किल डेव्हलपमेंटसाठी ही सुरू केलेली योजना होती. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही योजना जी आहे जुलै 2015 मध्ये सुरू केलेली होती. देशातील एकूण 24 लाख युवकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण देणे, हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. 24 लाख युवकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण देणे किंवा ट्रेनिंग देणे. नरेगा जी आहे ती अनस्किल बाबत आहे आणि ही स्किल डेव्हलपमेंट बाबतची योजना आहे. कुठल्या मंत्रालयाअंतर्गत ही सुरू केलेली जाते किंवा हिचं इम्प्लिमेंटेशन आहे, तर ही आहे कौशल्य विकास आणि व्यावसायिकता मंत्रालयाअंतर्गत चालते. अमृत योजना ही विशेष करून शहरी भागासाठी आहे. पहा, अमृत हिला यावर्षी 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 25 जून 2015 पासून योजनेची सुरुवात केली. किती शहरांमध्ये सुरुवात झाली? 500 शहरांमध्ये. शहरी मूलभूत सुविधा व पायाभूत सुविधांचा विकास करणे या उद्देशाने सुरू केलेली होती. बरोबर आहे. कुठल्या भागासाठी होती अमृत योजना? शहरी भागात. शहरी भागातील पायाभूत सुविधांचा काय करणे? विकास. तसेच अमृत योजना ही एकूण किती घटकांवर आधारलेली होती? तर 8 घटकांवर आधारलेली होती. अयोग्य पर्याय निवडायचा यापैकी नाही. वरील तिन्ही काय आहेत? योग्य आहेत. अमृत योजना अटल मिशन फॉर रिजिन्युएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 25 जून 2015ची ही योजना आहे. 25 जून 2015ची ही योजना आहे. 500 शहरांमध्ये ही योजना राबवली जाते. किती शहरांमध्ये? 500 शहरांमध्ये ही योजना राबवली जाते. शहरी मूलभूत सुविधा तसेच पायाभूत सुविधांचा काय करणे? विकास करणे. म्हणजे शहरी भागातील पायाभूत सुविधा तसेच बेसिक कम्युनिटीज ज्या आहेत त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी ही योजना सुरू केलेली होती. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही इम्प्लिमेंट केलेली आहे. तर या योजनेला किती वर्ष कंप्लीट झाले? आता 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. योजनेत एकूण किती घटक आहेत? तर 8. यामध्ये पाणी पुरवठा आहे, मल व्यवस्थापन किंवा मल निस्सारण, पाणी निचरा, हरित उद्याने, शहरी वाहतूक सुविधा, त्यानंतर सुधारणा व्यवस्थापन सहाय्य आणि सांडपाणी सुविधा व क्षमता बांधणे, असे टोटल किती घटक आहेत यामध्ये? 8. 8चे नावं तर विचारू शकत नाही, परंतु माहिती असू द्या. इथं प्रश्न येऊन गेलेले आहेत. कुठल्या भागासाठी आहे? तर शहरी. आणि सुरुवात कधीपासून झाली? 25 जून 2015. कोणाच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर 2014 मध्ये संसद आदर्श ग्राम योजना सुरू केलेली आहे. हिलाही 2024 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संसद आदर्श ग्राम योजना ही जयप्रकाश नारायण JP यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेली होती. यामध्ये पहा, 11 ऑक्टोबर 2014ला JP यांच्या 11 ऑक्टोबर 2014ला JP यांच्या जयंतीनिमित्त ही सुरू केलेली योजना आहे. गावांचा पूर्णपणे सर्वांगीण विकास करणे, सोबतच लोकसभा आणि राज्यसभेमधील प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा काय करणे? विकास करणे. तर यामध्ये काही बदल केलेले आहेत ते पहा. 2016 पर्यंत एक गाव होतं. 2019 पर्यंत यामध्ये 3 खेडे ठेवले आणि 2024 पर्यंत यामध्ये 5 खेडे असं तरतूद केलेली आहे. तर ही योजना जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेली आहे 2014ला. हिला किती वर्ष कंप्लीट झाले? तर 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. भारतात उत्पादन करण्याच्या उद्देशाने आपण त्याला म्हणूया की आत्मनिर्भरतेकडे आपण जाण्यासाठी मेक इन इंडिया म्हणजे भारतातच बनवा यासाठी तयार करा यासाठी जी योजना आहे मेक इन इंडिया, ही योजना केव्हा सुरू झालेली आहे? तर ही 2014 मध्ये सुरू झालेली आहे. 25 सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू झालेली आहे. 25 सप्टेंबर 2014. भारतातील तसेच भारताबाहेरील बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या MNC आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या, या भारतातच जास्तीत जास्त वस्तूंचे काय करणार? उत्पादन घेतील या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. सोप्या भाषेत भारतामध्येच प्रोडक्शन वाढवण्यासाठी
मेक इन इंडिया कधी सुरू केलेली आहे? 2014 मध्ये सुरू केलेली आहे. मेक इन इंडियाचा अर्थ होते की भारतातच ती वस्तू तयार करा, त्यामुळे रोजगार निर्मिती पण वाढेल, परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढवणे म्हणजे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढेल, देशातील उद्योगजगतेला काय देणे, चालना देणे, या सर्व गोष्टी मेक इन इंडियामध्ये उद्दिष्ट ठेवलेले होते. जानेवारी 2015ला हृदय योजना जी सुरू केली होती तिला 2025 मध्ये 10 वर्ष कंप्लीट होणार आहे. ही योजना कशा संदर्भात होती? तर ही योजना होती जे ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत त्यांचं काय करणे, डेव्हलपमेंट करणे, त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा काय करणे, विकास करणे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. हृदय योजना 21 सप्टेंबर 2015ला सुरू केली होती. राष्ट्रीय वारसा शहर विकास आणि संवर्धन योजना म्हणजे वारसा स्थळं जे आहेत त्यांचा विकास करणे आणि त्यांचं संवर्धन करणे यासाठी योजना ही सुरू केली होती. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही सुरू झाली होती. ही योजना देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणार आहे. जे आपले वारसा स्थळ आहे त्यांचं जतन करणे आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली होती. स्मार्ट सिटी मिशन याबाबत अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. स्मार्ट सिटी मिशन जे आहे यालाही सुद्धा 10 वर्ष आता कंप्लीट झालेले आहेत. 25 जून 2015 रोजी शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ही योजना सुरू केली. स्टेटमेंट बरोबर आहे. या योजनेची अंमलबजावणी गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाद्वारे होते. स्टेटमेंट बरोबर. शहरी भागात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे देखील या योजनेचे एक उद्दिष्ट मानले जाते. सर्वच बरोबर आहेत, यापैकी नाही. 25 जून 2015ला ही योजना शहरी विकास नियोजनाच्या आधारावर तयार केलेली आहे आणि ही 4 घटकांवर आधारलेली आहे. ओके, यामध्ये संस्थात्मक उभारणी करणे, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक हे 4 स्तंभ आहेत त्याचे. तर 4 स्तंभांच्या आधारावर स्मार्ट मिशन योजना कार्यरत आहे. योजनांच्या बाबतीत आपण या भागामध्ये टोटल 30 प्रश्न बघितलेले आहेत. याबाबत अजून एक सांगेल की ॲपमध्ये मी काय केलेलं आहे, एक योजनांच्या PDF कुठल्या कुठल्या तेवढं सांगतो. 2017 ते 2023 राज्यसेवा मुख्यला आलेल्या सर्व योजनांच्या PDF आहेत. त्यानंतर कंबाईनला प्रीला आलेल्या सर्व योजनांच्या PDF तिथं दिलेल्या आहेत. राज्यसेवा मेन्स, कंबाईन प्री आणि राज्यसेवा प्री ह्या सुद्धा आयोगाने विचारलेल्या PDF तिथं मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. एक स्टडी मटेरियल म्हणून त्यामधलं फोल्डर आहे, तिथून तुम्ही त्या एक्सपोर्ट करू शकता आणि झेरॉक्स करू शकता. तसेच आता अपकमिंग जे एक्झाम्स आहे त्या एक्झामसाठी 100% तुम्हाला हा व्हिडिओ तर उपयोगी पडेलच योजनांच्या बाबतीत. या व्यतिरिक्त सुद्धा अतिरिक्त जेवढे व्हिडिओज आहेत त्यांची आपण बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोहोचवण्याची एक सिरीज शृंखला तुमच्यापर्यंत सुरू करणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.